ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची बदनामी आणि खंडणी प्रकरणी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी वडूज पोलीस दाखल झाले। 3 तासांपेक्षा अधिक काळ उलटून गेल्यानंतरही चौकशी सुरूच आहे। बोलावूनही रामराजे चौकशीला न आल्यानं थेट पोलीसच त्यांच्या घरी पोहोचले। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात 3 जणांना वडूज पोलिसांनी अटक केली गेली आहे। यामध्ये 12 जणांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या होत्या। मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी करण्याप्रकरणी त्याचबरोबर खंडणी प्रकरणात असलेल्या 3 जणांचे चौकशी करण्यात आली। त्यानंतर 12 जणांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या होत्या। या नोटिसीमध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना देखील नोटीस बजावण्यात आली होती। त्यानंतर या प्रकरणामध्ये रामराजे यांना थेट पोलीस आता त्यांच्या घरी दाखल झाले आहेत आणि त्यांची चौकशी करताना आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतात। गेले 3 तास उलटून देखील ही चौकशी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा जो लवाजवा इथं आला होता, मात्र आव्हान देखील कार्यकर्त्यांना करण्यात आलं आहे की तुम्ही या ठिकाणी येऊ नका, पोलिसांना त्यांचं काम करून द्या असं देखील सांगण्यात येत आहे। त्याचबरोबर 3 तास उलटून देखील ही पोलिसांची चौकशी सुरू आहे। या प्रकरणात नेमका रामराजे यांचा हात आहे का याची देखील तपासणी करताना पोलिसांचं पाहायला मिळते। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये नेमकं पुढे काय घडणार याकडे देखील पाहण्याची गरज असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये रामराजे नाईक निंबाळकरांचा हात आहे का, यामध्ये कोणते धागेदोरे सापडतात का, ह्याची चौकशी देखील आता पोलीस करताना आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळे या प्रकरणामध्ये नेमकं काय घडेल याकडे देखील आपल्याला पाहणं गरजेचं ठरतंय। कॅमेरामन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।